Hello, good evening. Please mark your attendance in the chat box. Okay. Is my voice clear? I'll share the screen with you. Please let me know whether it is clearly visible. Yes. Okay, perfect. So we will start with the lecture. मागच्या वेळेला आपण इंग्लिश मधलं फिगर्स ऑफ स्पीच बघितलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर, राईट. सो आपण जसं डिसाईड केलं होतं, आता आपल्याला इंटेलिजन्स टेस्ट वरती एक लेक्चर घ्यायचंय. ओके. आणि तुमची एक टेस्ट होईल या दोन्ही विषयांवर, इंग्लिश आणि इंटेलिजन्स टेस्ट दोन्ही मिळून आपण 20 मार्काची टेस्ट घेऊया. ओके. 10 मार्क त्यातले इंग्लिश साठी असतील आणि 10 मार्क इंटेलिजन्स टेस्ट साठी. एमसीक्यूज असतील सगळ्यामध्ये आणि आतापर्यंत म्हणजे मागच्या लेक्चर पर्यंत कव्हर झालेला सगळा सिलेबस असेल. ठीक आहे. लेटर सिरीज, नंबर सिरीज, फाइंड द ऑड वन आउट, त्याप्रमाणे इंग्लिश मधलं फिगर्स ऑफ स्पीच आणि बाकीचे जे इंग्लिशचा पॅरेग्राफ होता त्याप्रमाणे मी एखादा पॅरेग्राफ टाकेन आणि त्याच्यावर 2-3 प्रश्न, पोएम किंवा पॅरेग्राफ या दोन पैकी काहीतरी एक हे आपल्याला इंग्लिश मध्ये असेल. ठीक आहे. तुम्ही रेकॉर्डिंग जी आहेत आपल्या लेक्चर्सची ती बघू शकता. त्याच्यातून तुम्हाला अंदाज येईल की आपला आतापर्यंत काय काय सिलेबस झालाय आणि त्या सिलेबसवर डिपेंडेंटच पेपर असेल पूर्ण. ओके. फॉर इंग्लिश 10 मार्क्स आणि फॉर इंटेलिजन्स टेस्ट फॉर 10 मार्क्स. ओके. काही अडचण आहे टेस्ट संदर्भात, काही प्रश्न? ओके. सो त्या अकॉर्डिंगली तुम्ही प्रिपेअर करा. ओके. सो आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय कव्हर करणार आहे तर लॉजिक अँड कन्क्लुजन हा मोठा पार्ट आहे. राजदीप, व्हॉट मॅम कशाबद्दल विचारलंय? टेस्ट बद्दल. मी थोडस टेस्ट जी आपली होणार आहे इंटेलिजन्स टेस्ट आणि इंग्लिश या दोन विषयांवरची एमसीक्यू बेस्ड टेस्ट असेल 20 मार्क्सची. त्यातले 10 मार्क इंग्लिश साठी असतील, 10 मार्क इंटेलिजन्स टेस्ट साठी असतील. सगळे एमसीक्यूज असतील. इंग्लिश मध्ये आपण पॅरेग्राफ किंवा पोएम, फिगर्स ऑफ स्पीच मधला एखादा क्वेश्चन असेल, एखाद दुसरा, आणि बाकीचे जे आपण इंग्लिशचे टॉपिक कव्हर केलेत आतापर्यंत त्यांच्यामधलं अपोजिट वर्ड्स, सिनॉनिम्स, अँटोनिम्स यांच्यापैकी काहीही असेल. ओके. आणि इंटेलिजन्स टेस्ट मध्ये सुद्धा आपण आतापर्यंत जे कव्हर केलंय, नंबर सिरीज, लेटर सिरीज, हे सगळं इन्क्लुडेड असेल. ओके. सो आतापर्यंतची जी लेक्चर्स आहेत या 36 लेक्चरच्या आधीची जेवढी इंग्लिश आणि इंटेलिजन्स टेस्ट वरची लेक्चर झालेली आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला टेस्टसाठी. ओके. सो आजच्या लेक्चर मध्ये आपण कव्हर करणारे एक लॉजिक अँड कन्क्लुजन. आणि आता हा टॉपिक जो आहे हा मोठा आहे भरपूर. त्याच्यात बरेच सारे अँगल्स आहेत की याच्यामध्ये दिशा, डायरेक्शन डिपेंडंट जे क्वेश्चन्स असतात ते इन्क्लूड होतात. एज डिपेंडंट क्वेश्चन, एज कॅल्क्युलेट करायचं किंवा एखादा डे डिटरमाइन करायचा की एका व्यक्तीचा जन्म 25 जुलैला या वारी झालाय तर 2 वर्षांनी त्या दिवसाला कुठला वार असेल, किंवा हे जे काही क्वेश्चन्स असतात हे क्वेश्चन सुद्धा लॉजिक अँड कन्क्लुजन मध्ये इन्क्लुडेड असतात. पोझिशन, पोझिशन म्हणजे काय की 4 लोकांच्या पोझिशन दिलेल्या असतात पुढच्या मागच्या आणि त्यावरनं एखाद्याची पोझिशन कुठली आहे त्या रांगेत हे विचारलेलं असतं. हे जे काही क्वेश्चन्स आहेत ते सगळे लॉजिक अँड कन्क्लुजन मध्ये असतात. जितके आजच्या लेक्चर मध्ये कव्हर होतील तितके आपण आज करणार आहे. आज मेनली आपल्याला एज आणि पोझिशन वरती डिपेंडंट जे क्वेश्चन्स असतात ते सॉल्व्ह करायचे. आता हे सगळे क्वेश्चन्स थोडेसे आपल्या मॅथमॅटिक्सच्या जवळ असतात. ओके. त्यामुळे दोन्हीचाही विचारात घेऊन आपल्याला उत्तरं काढायची आहे त्याच्यामधली. आणि दुसरं जे आहे ते फाइंड द ऑड टर्म. त्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं वेगळं लॉजिक वापरायला लागतं, तेही आपण बघूया. जसं आपण नंबर सिरीज किंवा लेटर सिरीजला लॉजिक लावतो तसंच फाइंड द ऑड टर्म मध्ये येतं. ओके. बिफोर वी स्टार्ट, मला एका पेपरमध्ये हा क्वेश्चन मिळाला स्कॉलरशिपच्याच एका पेपरमध्ये. सो त्याचा आन्सर बघूया आपण. हे लास्ट लेक्चरला आपण इंग्लिशचं जे फिगर्स ऑफ स्पीच केलं होतं ना त्याच्यावर डिपेंडेंट क्वेश्चन आहे. जर थोडा ब्लर दिसत असेल तर मी वाचून दाखवते प्रश्न. चूज 2 एक्झाम्पल्स ऑफ पर्सोनिफिकेशन.
ओके, द फिगर ऑफ स्पीच पर्सॉनिफिकेशन हा तुम्हाला थोडासा आठवत असेल तर बघा याच्यातलं कुठला आन्सर येऊ शकतं. फर्स्ट ऑप्शन इज मिनिस्टर्स आर द पिलर्स ऑफ द स्टेट. सेकंड ऑप्शन लाफ्टर होल्डिंग बॅक हर साइड्स. थर्ड द हिल्स रिजॉइस अँड क्लॅप देअर हँड्स. शी वेप्ट ओशन्स ऑफ टीयर्स. हे 4 ऑप्शन्स आहेत. यांच्यापैकी कुठले तरी 2 पर्सॉनिफिकेशनचे एक्झाम्पल्स आहेत. तर कुठला ऑप्शन आहे तुमच्या मते? आधी तुम्ही आन्सर सांगा, मग आपण थोडंसं बोलूया पर्सॉनिफिकेशन बद्दल परत. ओके, राजदीपचा आन्सर आहे 3 and 4. बाकी कोणाचं? अनघा, तन्वी, श्रेया, तुमची काय आन्सर्स आहेत सांगा. ओके, अनघाचा पण आन्सर 3 and 4च आहे. ठीक. पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय की एखाद्या निर्जीव वस्तूला सजीव वस्तू असल्यासारखा आभास देणं. ओके, आता आपण जर पहिलं वाक्य वाचलं, मिनिस्टर्स आर द पिलर्स ऑफ द स्टेट, तर याच्यामध्ये काहीच निर्जीव वस्तूला आपण सजीव असं काही म्हणलेलं नाहीये. उलट मिनिस्टर्सना पिलर्स असं म्हणलेलं आहे. ओके, सजीवला निर्जीव केलंय म्हणून ते पर्सॉनिफिकेशन होऊ शकत नाही. नेक्स्ट, लाफ्टर होल्डिंग बॅक हर साइड्स, हे सुद्धा काही पर्सॉनिफिकेशन नाही. ह्याच्यामध्ये कुठल्याच निर्जीव वस्तूला सजीवत्व दिलेलं नाही किंवा माणसाचं कॅरेक्टर दिलेलं नाहीये. नेक्स्ट आहे द हिल्स रिजॉइस अँड क्लॅप देअर हँड्स. हा, तर आता इथे हिल्स म्हणजे पर्वत हे कधीही त्यांचे हात टाळ्या वाजवणार नाहीत, बरोबर, कारण त्यांना हात नसतात मुळात. पण हे माणसाचे जी कॅरेक्टर्स आहेत ती दिलेली आहेत. क्लॅपिंग ही माणसाची ॲबिलिटी आहे. सो हिल्स हे निर्जीव आहेत, त्यांना काहीतरी सजीव कॅरेक्टरचं सजीव कॅरेक्टर जी काही गोष्ट करू शकेल अशी काहीतरी गोष्ट तिथे एक्सप्लेन केलेली आहे. म्हणून थर्ड ऑप्शन करेक्ट आहे. फोर्थ ऑप्शन आहे शी वेप्ट ओशन्स ऑफ टीयर्स. 1-2 मिनिट थांबा. फोर्थ ऑप्शन करेक्ट वाटतोय तुम्हाला? ओके, ठीक आहे. मग सगळ्यांनाच करेक्ट वाटतोय फोर्थ ऑप्शन. तर मला सांगा, एखाद्याने, ज्यांना जर कोणाला 4 वाटतंय, एखाद्याने मला एक्सप्लेन करा की का फोर्थ पर्सॉनिफिकेशन वाटतोय तुम्हाला. कुठल्या निर्जीव गोष्टीला सजीव असल्याचं रूप दिलंय? कोणी एकाने माईक ऑन करा, फक्त एकानेच करा. राजदीप, तू सांग. कारण तिथे दिलेले आहे की ही वेप्ट ओशन ऑफ टीयर्स, म्हणजे तिने ओशियनचे टीयर्स वेप्ट केले, म्हणजे त्यांनी ओशियनचे टीयर्स पुसले. नाही, हे बघ, एक मिनिट थांब. आता तू तू जो अर्थ याच्यातून काढलास ना त्याप्रमाणे तुझा आन्सर बरोबर असेल, पण वाक्याचा अर्थ तसा नाही होते. शी वेप्ट ओशन्स ऑफ टीयर्स म्हणजे तिने ती एवढी रडली की जसं काही समुद्र जितका, समुद्र एवढं ती रडली, असा अर्थ होतो त्याचा. ओके, आलं लक्षात? समुद्राचे टीयर्स पुसले असा नाहीये. ओके, जर असा सेंटेन्स असता ना, शी वेप्ट टीयर्स ऑफ ओशन, तर तू जो अर्थ म्हणतोयस ना तो होतो. ओके, इथे शी वेप्ट ओशन्स ऑफ टीयर्स असं आहे. तर जरा अर्थ सांग बघा, बघा बरं आता अर्थ कसा वाटतोय तुम्हाला, काय होऊ शकतो? आला लक्षात मी काय फरक सांगितला तो? शी वेप्ट ओशन्स ऑफ टीयर्स म्हणजे काय की ती एवढी रडली की जसं काही समुद्र समुद्र जेवढा भरेल एवढे तिच्या डोळ्यातून अश्रू आले, असा ह्याचा अर्थ आहे. ओके, असा नाहीये की तिने जो जसा तू अर्थ घेतलास ते वाक्य, तू जो अर्थ म्हणलास ना राजदीप, तो कधी होऊ शकतो शी वेप्ट टीयर्स ऑफ ओशन्स, असं जर उलट झालं असतं तर. बट इथे हा जो चौथ्याचा अलंकार आहे ना तो हायपरबोली आहे.
की रडली एवढी जसं की समुद्र भरला. ओके, तर ती हायपरबोली आहे. ऍक्च्युअल करेक्ट आन्सर सेकंड आणि थर्ड आहे. लाफ्टर होल्डिंग बॅक हर साइड्स हा जो आहे ना हा पर्सॉनिफिकेशन. ओके, हा एक मला फक्त असंच सर्च मारताना पेपर मधनं बाकीच्या इंटेलिजन्स टेस्टचं शोधताना मला सापडला, म्हणून म्हटलं एकदा विचार शेअर करावा तुमच्या बरोबर. Okay, so second and third is the correct option. Fourth is hyperbole. Okay, now coming to today's lecture, actual lecture, intelligence test. आता इथे प्रश्न बघा कसा आहे. Find out between which two letters the 3/5 of the letters between G and R occurs in the above alphabetical series. Okay, आता इथे पहिल्यांदा आपल्याला प्रश्नाचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. फाइंड आउट बिटवीन विच टू लेटर्स म्हणजे कुठल्या दोन लेटर्सच्या मध्ये. आता ती जी दोन लेटर्स आहेत त्यांचे ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला, बी अँड एच, के अँड एस, एच अँड ओ, डी अँड एच. या चार ऑप्शन्स पैकी कोणत्या दोन लेटर्सच्या मध्ये काय आहे 3/5 ऑफ द लेटर्स बिटवीन जी अँड आर. ओके, म्हणजे आता आधी आपल्याला काउंट काय करायचंय तर जी आणि आर च्या मधली लेटर्स. तर आपण बघायला गेलो तर जी आणि आर च्या मध्ये किती लेटर्स आहेत, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू म्हणजे 10 लेटर्स ही जी आणि आर यांच्यामध्ये आहेत. त्याचं आपल्याला 3/5 काढायचंय. ओके, आता 3/5 ऑफ 10 किती येतं ते जरा मला चॅटबॉक्स मध्ये सांगा. सिंपल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करून सांगा 3/5 ऑफ 10 किती येतं. येस, करेक्ट. 3/5 ऑफ 10 इज 6. सिंपल कॅल्क्युलेशन करून दाखवते. 3 डिवाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 10 which is equal to 5 दुणे 10. सो 3 राहणार काय 3 into 2 which is equal to 6. सो करेक्ट आन्सर इज 6. मग आता आपल्याला काय कळलं की 6 लेटर्स. आता अशी कोणती लेटर्स आहेत दोन ज्यांच्यामध्ये 6चं अंतर आहे. तर आता बी आणि एच हा पहिला ऑप्शन दिलाय, त्याच्यामध्ये किती येत आहेत बघूया आपण. बी पासून एच पर्यंत जाऊया. सी, डी, ई, एफ आणि जी म्हणजे फक्त 5च लेटर्स आली. बी आणि एच च्या मध्ये 5च लेटर्स आहेत. ओके, त्यामुळे पहिला ऑप्शन चुकीचा आहे. दुसरा ऑप्शन के आणि एस त्यांच्यामध्ये किती आहेत बघूया आपण. आता के इथे आहे. सो एल, एम, एन, ओ 4, पी, क्यू, आर म्हणजे 3. 4 आणि 3 7. त्यामुळे के आणि एस हा सुद्धा ऑप्शन येणार नाही. त्याच्या पुढचा ऑप्शन आहे एच आणि ओ. ती किती आहेत 1, 2, 3, 4, 5, 6. बरोबर एच अँड ओ च्या मध्ये 6 लेटर्स आलेली आहेत. सो करेक्ट आन्सर इज थर्ड. ओके, व्हेरी गुड. समजला, सोपा प्रश्न आहे. फक्त आता मराठी मीडियमच्या मुलांसाठी हा प्रश्न एकदम सोपा होऊन जाऊ शकतो ज्यांना मराठीत पेपर येईल, कारण डिरेक्टली कळून जातं की काय प्रश्न आहे. इंग्लिशमध्ये थोडस तो प्रश्न आपल्याला समजून घ्यायला वेळ लागू शकतो, बट अवघड नाहीये. जसा प्रश्न विचारलाय तसं तसं थोडी थोडी फोड करून जायचं. फाइंड आउट बिटवीन विच टू लेटर्स म्हणजे कुठल्या दोन लेटरच्या मध्ये काय आहे ते विचारलंय. काय काढायचंय 3/5 ऑफ द लेटर्स म्हणजे ती 3/5 ऑफ किती टोटल लेटर्स आहेत कशाच्या मधली, जी आणि आरच्या. त्यामुळे पहिल्यांदा जी आणि आर मधला अशा दोन लेटर्स मधला डिस्टन्स काढणं, त्यांच्यामध्ये किती लेटर्स आहेत ती काढणं. तर ह्या केसमध्ये आपल्याला 10 होती. असं कदाचित असं असू शकतं की 12 लेटर्स मध्ये असतील आणि 3/6 ऑफ द किंवा 2/6 काहीतरी वेगळं विचारलेलं असेल, 4/6 असं काहीतरी विचारलं असेल. तर तेव्हा प्रश्नाचा अर्थ समजून घेऊन उत्तर लिहायचं. सोपे प्रश्न आहेत हे. नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. हा, आता हा एज कॅल्क्युलेशनचा प्रश्न आहे. ठीक आहे, सो तुमचं वही पेन्सिल काहीतरी जवळ ठेवा की कॅल्क्युलेशन साठी आपल्याला सोपं जाईल.
मी प्रश्न वाचून दाखवते. अ सन्स प्रेझेंट एज इज 4 लेस दॅन 1/2 ऑफ द मदर्स प्रेझेंट एज and 2 more than 1/3 of the aunt's present age. If the present age of his mother is 42 years, then what was the age of his aunt 2 years ago? आता मला सांगा, हा प्रश्न आपण एकत्र सोडवायचा आहे की तुम्ही सोडवून बघताय, मला उत्तर पाठवताय आणि मग आपण सोडवायचं आहे? मी एक 2 मिनिटं देते तुम्हाला, तुम्ही ट्राय करा, बघूया आपण प्रत्येकाचे आन्सर्स काय येत आहेत आणि मग आपण डिस्कस करूया. येस, किती येत आहे आन्सर? कोणाचं आलंय काही? अ, 51 तन्वी ऑप्शन मध्ये पण नाहीये, बघ बरं. 51 चं ऑप्शन नाहीये आपल्याकडे. अजून कोणाला काही सुचतंय? बरं, तुम्ही काय करताय ते तरी थोडंसं सांगू शकाल, एखाद दुसरा कोणीतरी? ओके, तन्वी माइक ऑन कर. येस मॅम. हा, बोल. मॅम, आधी त्या मुलाचं एज 4 लेस दॅन हाफ ऑफ मदर्स प्रेझेंट एज आहे, म्हणून मग त्याच्या आईचं एज आता 42 आहे. मग 42 डिवाइड बाय 2 इज 21 आणि मग करेक्ट. त्या मुलाचं एज असणार 21 मायनस 4 म्हणजे 17. हा, मग 17 आता मग त्याच्या आंटचं प्रेझेंट एज आहे 1/3. त्या मुलाच्या मग त्या मुलाच्या एजला 3 ने मल्टिप्लाय केलं तर मग त्याच्या आंटचं प्रेझेंट एज येईल ना. ओके, त्याच्या आंटचं प्रेझेंट एज येईल आणि 2 मोर दॅन 1/3 ऑफ द आंट्स प्रेझेंट एज. सो 2 मोर जर आपण कन्सिडर केलं तर किती होईल? 51, 52, 53, बरोबर. आणि 2 वर्षापूर्वी पुन्हा तिचं वय विचारलंय. 2 वर्षापूर्वी किती असेल? तेच 2 आपल्याला वजा करायला लागतील का मग? आणि 51 आन्सर मध्ये येईल, पण 51 तर ऑप्शन नाही दिलेला. तुझं लॉजिक बरोबर आहे, पण 51 ऑप्शन नाही दिला, मग काय करता येईल आपल्याला? अजून कोणाचं काय आन्सर आहे दुसरं तर सांगा बरं जरा. एक मेथड आपल्याला तन्वीने सांगितली की प्रेझेंट एज 42 आहे. 42
चा हाफ केला आपण की आपल्याला मिळालं 21 मायनस 4 केलं आपण, त्यामुळे आपल्याला उत्तर आलं 17. 17 गुणिले and 1/3 ऑफ द प्रेझेंट एज, 2 मोर दॅन 1/3 ऑफ and प्रेझेंट एज. सो ते 1/3 करायचं होतं म्हणून आपण केलं 17 into 3 आणि मग त्याच्यामध्ये 2 ऍड केले तर 17 त्रिक 51 आणि 2 म्हणजे 53 होईल. आणि 53 मधनं परत 2 वर्षापूर्वीचं वय जर आपण कन्सिडर केलं तर 51 येईल. बट 51 आपल्याला ऑप्शन मध्ये कुठे नाहीये, तर दुसरं काही लॉजिक आपल्याला वापरता येईल का? ओके, 45 ऑप्शन येतोय. राजदीप तुझं. राजदीप माईक ऑन कर आणि सांग तू कसं सॉल्व्ह केलंयस. क्वेश्चन मध्ये लिहिलंय सन्स प्रेझेंट एज इज 4 लेस दॅन हाफ ऑफ मदर्स एज. तर मी मदरचं एज आहे 42, तर मी 42 घेतलं, त्याचं हाफ केलं 21 आणि मग त्यातून 4 लेस केले, मग 17 येते. आणि मग त्याच्यात लिहिलंय की अँड 2 मोर दॅन 1/3 ऑफ आंट्स प्रेझेंट एज, म्हणजे 2 मोवर आहे आंटच्या प्रेझेंट एज पासन त्याची 2 मोवर म्हणजे 2 वर्ष एक्स्ट्रा आहेत त्याच्या आंटच्या 1/3 एज पासन. तर 2 मायनस केले मी 17 मधनं 15 आलं आणि 15 मल्टिप्लाय बाय 345. ओके, मग त्याची आंटची एज येणार आहे 43. माझं चुकलं जरा, 43 येणार आहे. 43 विल बी करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. ओके, तन्वी लक्षात आलं तुझ्या कुठे गडबड झाली ती? आपण काय केलं, 1/3 ऑफ आंट्स प्रेझेंट एज हे कन्सिडर केलं, बट त्याच्या एज मधनं 2 मोर दॅन जे आहे ते आधी सबट्रॅक्ट करून घ्यायला लागेल आपल्याला सनच्या एज मधून. ओके, सो आता इथे 2 गोष्टी घडल्या बघा. का मी मुद्दाम तुम्हाला आधी सॉल्व्ह करायला सांगितलं आणि आपण का विचारून घेतो आधी. तन्वीनी एक लॉजिक अप्लाय केलं, तिचं लकीली काय झालं की तिचं जे उत्तर होतं तेच आलं नाहीये, ऑप्शन्स मध्ये नाहीच आहे. आता काही वेळेला काय करतात, हे ट्रिक म्हणून ऑप्शन मध्ये 51 हे देऊन ठेवतात किंवा 53 देऊन ठेवतात आणि परत त्यातून मायनस करून 51 येईल म्हणून 51 देतात. पण हे चुकीचं आहे. बरोबर, ते आपल्याला आता लकीली कळून गेलं की ह्याच्यात ऑप्शनच नाही म्हणजे हे उत्तर नक्की नसणार आहे. राजदीपच्या केसमध्ये काय झालं, त्यांनी लॉजिक एकदम परफेक्ट अप्लाय केलं. फक्त शेवटची जी लाईन होती, व्हॉट वॉज द एज ऑफ हिज आंट 2 years अगो, हे कन्सिडर करायचं राहून गेलं आणि त्यामुळे त्यांनी ऑप्शन दिला 45. ओके, जेव्हा मी त्याला एक्सप्लेनेशन विचारलं तेव्हा सांगता सांगता त्याच्या हे लक्षात आलं की 43 करायचंय आपल्याला. म्हणून परत एकदा सांगते, तुमची जी कुठली एक्झाम असेल कॉम्पिटेटिव्ह, तेव्हा लक्षात काय घ्यायचं, एक म्हणजे उत्तर काढायचं, उत्तर काढल्यानंतर ते क्रॉस चेक करायचं की आपलं उत्तर बरोबर येतंय की नाही. ठीक आहे, पुन्हा एकदा प्रश्न वाचून उत्तर क्रॉस चेक करायचं. आता राजदीप इथे काय झालं असतं, तुझं लॉजिक उत्तम अप्लाय झालं असतं. बरोबर, तू उत्तर काढलेलंही ऑलमोस्ट बरोबर होतं, फक्त शेवटचा एक क्लॉज होता ज्याच्यामुळे उत्तर भरपूर वेगळं झालं आणि तू 2 मार्क केलंस तर आन्सर मार्क जाणार त्या केसमध्ये. म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना सांगते, तुमचं लॉजिक अप्लाय करा, कुठलाही प्रश्न समोर आल्यावर उत्तर काढा. जर आपलं असं झालं की उत्तराचं ऑप्शनच आपल्याकडे नाहीये तर वेल अँड गुड, आपल्याला दुसरीच मेथड काहीतरी ट्राय करायला लागेल, त्याच्यावर विचार करायला लागेल. जर असं झालं उत्तराचं ऑप्शन आहे तरी तो घाईघाईने मार्क करू नका, पुन्हा एकदा वाचायचा प्रयत्न करा, प्रश्न आणि उत्तर हे 2 टॅली करायचा प्रयत्न करा आणि मग मार्क करा. ओके, सो हिअर करेक्ट आन्सर इज 43 ऑप्शन ए. कसं काढलंय सगळ्यांना कळलं नक्की? मला जरा चॅटबॉक्स मध्ये सांगा एकदा की सगळ्यांना कळलंय 43 आन्सर कसं आलं, म्हणजे मग आपण पुढे जाऊया. Okay, now next question. आता हा पोझिशन वर डिपेंड आहे. In a running race of 5 students, Ahmed was ahead of John. Gautam was between Ahmed and Samir. Harbhajan was between John and Ahmed. Who was at the center?
तर आता जसं आपण केलं तसंच करूया. 2 मिनिटं देते, तुम्ही उत्तर काढा, मग आपण बघूया काय येतं. बघा तुमचं आन्सर काय आलंय आणि सांगा मला. ओके, श्रेयाचा आन्सर आलाय अहमद. राजदीपचा आन्सर आलाय जॉन. बर, अनघाचा पण आन्सर अहमद आहे. तन्वी, तुझा आन्सर काय आहे? ओके, आधी श्रेया तू अहमद आन्सर सांगितलाय, त्यामुळे पहिले तू एक्सप्लेन कर की तुझा आन्सर फोर्थ ऑप्शन काय आहे, आणि मग राजदीप त्याचा फर्स्ट काय ते सांग. येस मिस. क्वेश्चन आहे की इन रनिंग रेस 5 स्टुडंट आहे, त्यात अहमद जॉनच्या पुढे आहे, म्हणून मी ते लिहून घेतलं की अहमद जॉनच्या पुढे आहे. आणि गौतम अहमद आणि समीरच्या, मग मी गौतमला अहमदच्या वर घेतलं आणि त्यावर समीर लिहिलं. आणि हरभजन बिटवीन जॉन अँड अहमद, म्हणजे हरभजन तो अहमद आणि जॉनच्या मध्ये आहे. मग जर आपण बघितलं तर अहमद हा मध्ये येतोय. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, आता राजदीप तुझं लॉजिक सांग. फर्स्ट आन्सर का काढलास? जॉन का वाटतंय तुला? राजदीप? हा, तेच माइक ऑन कर आणि सांग फक्त की तुला जॉन का आन्सर वाटतंय. दोघींचा आन्सर अहमद आलाय. तन्वीने अजून काही टाकलेलं नाहीये. हा, ऑप्शन 4 अहमद, राईट. तुझंही आन्सर अहमदच आलंय. सो अहमद इज द करेक्ट आन्सर. अहमद हे करेक्ट आहे, कारण पहिले कोण येईल हे बघा. आपण जर सिरीज वाईज लिहित गेलो तर आपल्याला कसं लिहायचंय याच्यामध्ये? पहिल्यांदा येणारे आपल्याला अहमद, सो ए पहिले लिहून ठेवायचा. अहमद आणि जॉन म्हणजे ए आणि जे आले. गौतम वॉज बिटवीन अहमद आणि समीर, म्हणजे अहमदच्या पुढेच आता लिहायला लागेल, खाली लिहून आपल्याला उपयोग नाही. तर त्याच्या पुढे लिहिलं की आपल्याला जी अँड एस आणि त्यांच्यामध्ये ए. त्याच्यानंतर हरभजन, जॉन आणि अहमद, पण हरभजनचा फारसा विचार आपल्याला करायची गरज नाही, कारण ऑप्शन मध्ये तो नाहीच आहे. सो एच, मग जे आणि एच्या मध्ये एच आला, तर या क्रमाने जर आपण गेलो तर बरोबर मध्ये अहमद येतो. मी जर तसं लिहिलेलं असेल तर तुम्हाला कळेल वहीमध्ये. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. Ajay's age is 3 less than 3/2 times the age of Ramesh and 2 more than 4/7 times the age of Dhondiba. If Dhondiba's age is 70, what is the sum of ages of Ajay, Ramesh and Dhondiba? बघा, आता परत मगासारखं करूया. 2 मिनिटं वेळ देते, सॉल्व्ह करा आणि मग पुढचं बघूया आपण आन्सर कसं काढायचं.
ओके, आलाय कोणाचा आन्सर? 2 मिनिट झाले. माझ्या मते तरी मगाच्या पेक्षा हे थोडं सोपं आहे. जसं आपण तिथे लॉजिक अप्लाय केलं होतं, सेम गोष्ट आपल्याला थोडीफार इथे करायची. एकदा ट्राय करून बघा आणि सांगा किती येत आहे आन्सर. ओके, व्हॉट इज अजय's एज अकॉर्डिंग टू यू, तन्वी? मॅम 42. ओके, ठीक आहे. मग आता रमेशचं एज काढ आणि सांग तिन्हीची टोटल करून. बघ, सॉल्व कर शांतपणे. आलं आन्सर कोणाचं अजून? तन्वी, तू जवळ पोहोचलीस. 42 आलंय म्हटल्यावर पुढचं सोपं आहे एकदम. राजदीप, आन्सर आलंय? अनघा, अर्चना, श्रेया, अजयच्या एज पर्यंत तरी पोहोचला आहात? अजयचं एज काढल्यावर आपल्याला रमेशचं एज काढायचे आणि मग तिघांची ऍडिशन करायची आहे फक्त. ओके, मी घेऊ एक्सप्लेन करायला कसं करायचंय? काढताय उत्तर? जरा काहीतरी चॅटबॉक्स मध्ये सांगा, म्हणजे मग मला कळेल तुम्ही काम करताय समवरती की काय आहे. तन्वी, पुढचं आलं? रमेशचं एज आलं तुझं? ओके, ठीक आहे. तुझं जे 42 आलंय ते बरोबर आहे. तिथपर्यंत आपण कसे पोहोचू शकतो? तर पहिल्यांदा काय करू शकतो आपण की लेट अजय's एज बी एक्स. सगळ्यात सोपी मेथड, एक्स अज्युम करायचा अजयचं एज. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय कळेल, एक्स इज इक्वल टू, आता धोंडीबाच्या एजची आपल्याला काहीतरी हिंट मिळते तिकडून, म्हणून मी कसं लिहिलंय, एक्स इज इक्वल टू, तुम्ही नोटबुक मध्ये लिहिण्याला सुरुवात करा. कसं ट्राय करू शकतो आपण, एक्स इज इक्वल टू 2 more than 4/7 times age of धोंडीबा. So 2 plus 4/7 that of धोंडीबाज एज म्हणजे 70. ओके, असं केलं की x इज इक्वल टू काय येईल आपला, 2 प्लस 40, आणि म्हणून अजयचं एज येईल आपलं 40 इयर्स, सॉरी 42 इयर्स. म्हणून आपलं अजयचं एज येईल 42 इयर्स. ओके, 2 प्लस 40 म्हणून 42. आता अजयचं एज आल्यावर पुढे काय करायचं, अजय's एज म्हणजे 42 इज इक्वल टू 3 लेस दॅन 3/2 टाइम्स, म्हणजे 3/2 रमेशचं एज आपण आर कन्सिडर करूया, मायनस 3. ओके, आणि मग आता हे इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह कराल तेव्हा काय होईल आपलं, पहिल्यांदा राईट हँड साइडचा एलसीएम काढून घ्यायला लागेल, म्हणजे होईल 42 इज इक्वल टू 3/2 आर मायनस 6. पुढच्या स्टेप मध्ये होईल 42 प्लस 6 इज इक्वल टू 3/2 आर, राईट. आणि मग आता पुढे आपल्याला असं करता येऊ शकतं की 42 प्लस 6 म्हणजे 48. 48 इज इक्वल टू 3/2 आर, आणि मग आता 2 नी मल्टिप्लाय करायला लागेल. सो ती 48 इंटू 2 केलं की होईल 8 2 16. एक 2च मिनिट थांबा आपल्याला.
96. So 96 इज इक्वल टू 3r हे पुढच्या स्टेपला येईल आणि therefore r इज इक्वल टू 32. त्यामुळे आपल्या रमेशचं वय जे आहे ते येईल 1-2 मिनिटं कुठेतरी गडबड झालेली म्हणजे कॅल्क्युलेशन मध्ये 6-2-8 3/2 r so 4-2-8 84 plus 690. Yes, I'll explain it again. इथे 32 नाही 30 आन्सर येत आहे. ओके, इकडे आपण काय करू शकतो 1-2 मिनिटं हे 42 प्लस 6 जे केलंय ती वाली स्टेप जराशी सोडून द्या, आपण ती पुन्हा एकदा करते मी. 42 इज इक्वल टू आता 42 अजयचं एज आपलं आलेलं आहे त्यामुळे 42 इज इक्वल टू 3/2 रमेशचं एज मायनस 3. आता हा तिकडे काही शिफ्टिंग करण्याच्या आधी मी फक्त 2 चं शिफ्टिंग करते एलसीएम काढून. म्हणजे काय होईल 2 चं एलसीएम आपण काढून शिफ्ट केलं की 84 42 दुणे 84 म्हणून 84 इज इक्वल टू 3r मायनस 6. मग आता 84 प्लस 6 84 चं शिफ्टिंग आपण करतोय म्हणून 84 प्लस 6 इज इक्वल टू 3r. ओके, 84 प्लस 6 येणार 90. सो 90 इज इक्वल टू 3r आणि म्हणून r इज इक्वल टू 90 डिवाइडेड बाय 3 विच इज इक्वल टू 30. हेन्स अजयचं एज आलं आपलं 42, रमेशचं एज आलं आपलं 30 आणि धोंडीबाचं जे एज आहे ते आपल्याला ऑलरेडी 70 दिलेलं आहे. त्यामुळे ह्या तिघांची बेरीज केली आपण तर 142 इयर्स येतं. 142 इयर्स. हेन्स ऑप्शन 3 इज करेक्ट अकॉर्डिंग टू मी. आता तुमच्या कोणाचं काही दुसरं आन्सर आला आहे का? राजदीप समजलं तुला? मी तिकडे एलसीएम आधी काढलेला होता आणि त्याच्यात गडबड झाली 42 आणि मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणून ते चुकलं. बट इथे आधी मी मल्टिप्लिकेशन करून घेतलं. ज्या पुढच्या स्टेप्स आहेत त्या बघा आणि त्या अकॉर्डिंगली आपला आन्सर 142 इयर्स यायला हवंय. अजून दुसरं कोणाचं काही आन्सर आहे का? आणि केलेल्या स्टेप्स ज्या आहेत त्या कळल्यात का? राजदीप 1 मिनिट माईक ऑन कर. हा, कुठल्या स्टेप पासून पुढे सांगू जरा सांग मला. अजयच्या एज पुढे. आवाज नाही आला तुझा. अजयच्या एज पासून पुढे. ओके, हे बघ अजयचं एज 42 आलाय ते कळलं तुला? हा हा, मग आता 42 इज इक्वल टू इज 3 लेस दॅन 3/2 टाइम्स एज ऑफ रमेश. ओके, एवढंच आपण कन्सिडर करूया. तर आता अजयचं एज आहे 42 ते 42 इज साठी म्हणून मी इज इक्वल टू केलं. 3 लेस दॅन आहे म्हणून आपण थोडं नंतर लिहूया. वजा करायचेत ना 3 आपल्याला म्हणून. मग 3/2 ऑफ रमेश एज. आता रमेशचं एज म्हणून आपल्याला काही माहित नाहीये म्हणून मी तिथे आर कन्सिडर करते. एक्सच्या ऐवजी फक्त मी आर लिहिलंय. ओके, आणि वजा 3. आणि मग आपण जर हे इक्वेशन सॉल्व्ह केलं तर तुला कळेल की इथे आन्सर मग 30 येतं. आर इज इक्वल टू 30 येतं. मी वर दिलंय तसा फक्त सॉल्व्ह कर. ओके, ते 3r/2 असं येणार लिहिताना. 3/2r असं नाही होणार. इथे जर तुझं गणितातलं थोडंसं कन्फ्युजन होत असेल तर म्हणून परत सांगितलं तुला हे की 3r/2 असं घे आणि सॉल्व्ह कर. बघ बरं येत आहे का? आलं? चॅटबॉक्स मध्ये लिही. समजलं का तुला? ओके, व्हेरी गुड. एकदा आपलं सॉल्व्ह करून बघ. सोपं आहे, त्याला काही वेगळं नाहीये. फक्त लिहिण्यात जर इथे 3r/2 आणि 3/2r असे जर तू घेतलं असशील तर कदाचित कन्फ्युजन होऊ शकतं. बट ते ह्या मेथडने लिही. 3/2 इंटू r येते. सो न्यूमरेटरला r जाईल. ओके, नाउ नेक्स्ट सम. In a row, Govind is standing at 7th place from the end and Gopal is in the middle at 23rd place. How many students are standing between them?
बघा तुमचा आन्सर काय येत आहे सांगा, मग पुढे जाऊया आपण. ओके, तुझा आन्सर 14 आलाय तन्वीचा. बाकी कोणाचं किती येत आहेत सांगा जरा. राजदीपचा 2 आलाय. ठीक आहे, अजून कोणाचं काही आन्सर, अजून दुसरा कुठला ऑप्शन? तन्वी तुझं काय वाटतंय तुला, एक सांगून ते जरा एक्सप्लेन कर, मग अनघा तू 2 काय वाटतंय ते सांग. मॅम 23 - 7 = 15 आणि त्याच्यातून त्या दोघांचे प्लेस सोडले तर 14 येतं. बरं ठीक आहे, माईक ऑफ केला तरी चालेल. अनघा तुझं सांग आता, सेकंड का ऑप्शन वाटतंय तुला, 15 का वाटतंय? हा, फक्त माईक ऑन करून एक्सप्लेन कर. तुला जे 15 वाटतंय ते का असं ते सांग फक्त, की 23 - 7 म्हणून 15 वाटतंय. ओके, नो प्रॉब्लेम. राजदीप माईक ऑन कर. तुला का सेकंड ऑप्शन वाटतोय ते सांग. किंवा मग निदान असं चॅटबॉक्स मध्ये येस किंवा नो लिही. तुला 23 - 7 करून तू 15 आन्सर काढतोयस. हॅलो मॅम, हा बोल. मी अगोदर ते हे गोविंद आहे तो 7th प्लेसला स्टँड आहे आणि हा. परत 23rd प्लेसला गोपाळ उभा राहिलाय. आणि बरोबर. मग नंतर ना मग मी काय केलं, 23 मधून 7 मायनस केलं, 16 16. आलं. हा मग 16 आल्यानंतर ना तो मिडलला उभा आहे ना, मग हा. ते मिडल, मग मी त्यातून 1 मायनस केला, कारण 1 का मायनस केला? ओके, मग इथे मग तन्वीचं लॉजिक ठीक आहे ना, की 2 वजा केले आपण, दोघांचे पोझिशन सबट्रॅक्ट केले आणि 14 काढलं. आता सांगते, हे तीनही ऑप्शन जे आहेत, मी मधल्या पोझिशन चे हे केलं, मी मधल्या पोझिशन काढल्या सगळ्या 8 पासून ते हे 23 पर्यंत सगळे नंबर्स लिहिले आणि मग काढले पोझिशन. अच्छा ठीक आहे, थांब जरा, ऐका आता पूर्ण मी परत सम एक्सप्लेन करते, कारण जे 3 ऑप्शन्स आपण फिरतोय ते सोडून ऑप्शन करेक्ट आहे तिसरा, दॅट इज 17 इज द करेक्ट आन्सर. ओके, कसं ते सांगते आता, नीट ऐका परत एकदा. हे बघा, इन अ रो गोविंद इज स्टँडिंग ऍट 7th प्लेस फ्रॉम द एंड. ठीक आहे, म्हणजे जी काही ती ओळ आहे त्याच्यामध्ये शेवटाकडून 7व्या पोझिशनला गोविंद आहे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात घ्या. एखाद्या पट्टीवरती किंवा एक स्ट्रेट लाईन तुमच्या वहीत काढा, एंड पासून मागे 7वी पोझिशन मार्क करा आणि तिथे गोविंद लिहा. पुढे गोपाल इज इन द मिडल ऍट 23rd प्लेस. ओके, म्हणजे 23rd जी प्लेस आहे ती मिडल आहे त्या रोची. ठीक आहे, 23rd प्लेस ही लास्ट नाहीये किंवा फर्स्ट नाहीये, ती रोच्या मध्ये येते. म्हणजे टोटल रो मध्ये किती मुलं आहेत याचा अंदाज येऊ शकतो आपल्याला. तो कसा येईल, तर 23 ही जर मधली जागा आहे, तर 23 ही किती ह्याच्यामध्ये, किती मोठ्या रो मध्ये मधली जागा येईल, तर 47च्या रो मध्ये 23 मधला अंक येईल. जसं आपण म्हणतो की 3 हा मधला अंक आहे, कशाच्या मध्ये, 5च्या मध्ये. बरोबर, 1 ते 5 ह्या सगळ्या अंकांच्या मध्ये 3 हा अंक येणार आहे. आलं लक्षात? तसा 23 हा कोणाच्या मध्ये येईल, तर असं लाईनवर जर आपण 46 जागा समज असतील तर 46च्या निम्मा येतो 23.
राईट. सो आपण तिथे कसं करतो की एक 2 मिनिट. 45 ची जेव्हा रांग असेल तेव्हा 23 हा मधला बरोबर मिडल असेल. ओके. सो टोटल जी रांग आहे आपली ती आता आहे 45 ची. राईट. आणि मग त्या हिशोबाने जर 45 ची रांग आहे त्यातलं 23वी ही मधली पोझिशन आहे आणि 7वी ही एंड पोझिशन आहे. त्या हिशोबाने आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल आता. आलं लक्षात तुम्हाला? आधी 45 कुठून काढलं हे कळलं का मला सांगा आधी, येस और नो करून चॅट बॉक्स मध्ये. एकीचा रिप्लाय आलाय, श्रेयाचा बाकीच्यांनी सांगा. हा, मग आता आपल्याला काय काढायचंय की स्टँडिंग बिटवीन देम. आता गोविंद आणि गोपाळच्या मधले आपल्याला किती नंबर्स येतील ते कॅल्क्युलेट करायचे. किती नंबरने? आता ही टोटल रो झाली 45 ची. त्या 45 पैकी गोविंद जो आहे तो 23व्या प्लेसला आहे, सॉरी 7व्या पोझिशनला आहे एंड पासून. आणि जर आपण आता 45 पासून उलट कॅल्क्युलेट करून 7वी पोझिशन म्हणजे किती येईल? 45 वजा 7. 45 वजा 7 किती येतील? 38. बरोबर. आणि मग 38 वजा 23 असं केलं की उत्तर येईल तुमचं 15. सॉरी 17 करेक्ट ऑप्शन नाहीये, 15 हाच करेक्ट ऑप्शन आहे. सेकंड ऑप्शन जो होता तो. मी 17 चुकून काढलं कारण मी 23 गुणिले 2 46 करून 47 पोझिशन डोक्यात धरल्या होत्या. त्या 45 पोझिशन आहेत आणि त्यामुळे 15 करेक्ट ऑप्शन आहे. बट हे लॉजिक आहे त्याच्या मागे. ओके. 23 - 7 जर तुम्ही केलं तर उत्तर येतं 16. आणि त्यातून आपण एकच नाही वजा करू शकत. मग करायचं तर आपल्याला 2 करायला लागतील आणि 14 उत्तर काढायला लागेल. बट खरं तर हे लॉजिक अप्लाय करायचंय की 23 ऍट मिडल, म्हणून मग टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ रो झाले 45. आणि मग ते 45 - 7 म्हणजे ती 7th पोझिशनला कुठे येईल तो? तर गोविंद हा 38व्या पोझिशनला आहे. 38 वजा 23 केलं की उत्तर 16 येईल. म्हणून सॉरी उत्तर 15 येईल. म्हणून सेकंड ऑप्शन. ओके. थर्ड ऑप्शन नाहीये करेक्ट. मी थर्ड ऑप्शन चुकून बोलले कारण मी 23 गुणिले 2 अधिक 1 केलं. 47 जण मी कन्सिडर केले, बट एका रो मध्ये 47 नाही येणार, 45 येते. आणि त्यामुळे ऑप्शन 2 इज करेक्ट. 15. आले सगळ्यांचं? कळलं सगळ्यांना लॉजिक काय अप्लाय करायचंय ते? तुम्ही जे बोलत होतात की सबट्रॅक्ट करून फक्त आन्सर एकच का कॅन्सल करायचा, तर त्याच्यापेक्षा हे लॉजिक कधीही चांगलं आहे. बाकीचे सॉल्व्ह करायला तुम्हाला हे लॉजिक सोपं पडणार आहे. ओके. आता एक प्रश्न फक्त पटकन सॉल्व्ह करून घेऊया आपण. हा मोठा आहे थोडासा, हा नंतर करूया. एक ठीक आहे, आज सिरीज मधला एकच क्वेश्चन राहिलाय तो करून टाकू. प्रमोद's present age is double of Amir's present age. Pramod is younger by 2 years than double the age of Sarvesh, but Harshal is elder by 3 years. Krishna, who is elder by 3 years than Harshal, was 14 last year. If these are arranged in ascending order of their ages, who will be at the center? तर हे जसं त्या रांगेतली लोक उभी होती त्याप्रमाणे आपल्याला काढायचंय, फक्त एज शी रिलेटेड आहे. त्यामुळे थोडीशी परमिटेशन कॉम्बिनेशन करून बघा आणि आन्सर काढा. ओके. काय येत आहे आन्सर सांगा.
प्रत्येकाची एज काढत बसणं इकडे गरजेचं नाहीये, त्याच्यात उगाचच वेळ जात राहणार आहे, कारण 5 व्यक्तींची एज काढायची आहे तुम्हाला. ओके, त्याच्यापेक्षा काय करा, ज्या ज्या हिंट दिल्या आहेत त्याप्रमाणे लिहित जा आणि बघा काय आन्सर येतंय. येस, काय आलंय आन्सर? थोडस फास्ट, आपल्याकडे 2च मिनिटं आहेत. ओके, ठीक आहे. एक काम करा, हा प्रॉब्लेम होमवर्कला सॉल्व्ह करा, कोणाचं उत्तर अजून आलेलं नसेल तर. ओके, हा प्रॉब्लेम होमवर्कला सॉल्व्ह करा, आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. ठीक आहे, आता आपण थांबूया इथेच लेक्चर, नेक्स्ट लेक्चरला भेटूया. ओके, टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस अँड देन यू कॅन सॉल्व्ह इट. जर कोणाचं आलं आता पटकन 2 मिनिटात तर लिहून टाका चॅट बॉक्स मध्ये, नाहीतर नेक्स्ट लेक्चरला मी परत घेईनच हे हा प्रॉब्लेम. Okay, so for now, thank you and bye. We'll meet in the next lecture.